पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं जे पदस्पर्श दर्शन आहे ते 2 जून पासून सुरू होणार आहे। मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली आहे। सध्या मंदिरामध्ये संवर्धन आणि जीर्णोद्धाराची कामं सुरू आहेत आणि ते पूर्ण होताच 2 जून पासून पदस्पर्श दर्शन सुद्धा भक्तांसाठी खुलं होणार आहे। सध्या मुखदर्शन या ठिकाणी पंढरपूरमध्ये सुरू आहे, मात्र लवकरच पदस्पर्श दर्शन सुद्धा सुरू होणार आहे। प्रतिनिधी माऊली डांगे आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। माऊली, हे जे काम सध्या सुरू आहे जीर्णोद्धाराचं, ते सध्या कुठपर्यंत आलेलं आहे आणि 2 जून पासून कशा पद्धतीने पुन्हा एकदा पदस्पर्श दर्शन सुरू करण्यासाठीची तयारी आहे? रिद्धी अगदी बरोबर आहे। तुम्ही म्हटल्याप्रमाणे की विठ्ठल भक्तांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे की 15 मार्च पासून हे पदस्पर्श दर्शन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी, जतन आणि संवर्धनासाठी बंद करण्यात आलं होतं। परंतु आता गेली 2 महिन्यापासून विठ्ठल भक्तांना पदस्पर्श दर्शनापासून प्रतीक्षा करावी लागली होती। परंतु आता हे जीर्णोद्धाराचं काम लवकरच पूर्ण होऊन आता 2 जून पासून विठ्ठल भक्तांना आता पदस्पर्श दर्शन मिळणार आहे। आता जरी मुखदर्शन सुरू असलं सकाळी पहाटे 5 ते 11 वाजेपर्यंत हे मुखदर्शन सुरू आहे। कालच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी अशी माहिती दिलेली आहे की 2 जून पासून विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे। जी माऊली, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी। Thank you.